कर्जापायी मेलेला आहे आणि अजूनही लाचार लुच्च्या सरकारनं कर्ज माफ केलेलं नाही। तेव्हा जागीन या मेलेल्या सरकारला, जेव्हा माझा मुलगा आणि मी मरण तेव्हा यांना जाग येणार का? अरे फडणवीस साहेब, तुम्ही मुख्यमंत्री आहे, लाडक्या बहिणींना 1500 देता आणि आम्ही विधवा असून आम्हाला 1500 देता फक्त। त्यांचा लाडका भाऊ बनला, विधवा बहिणींचा लाडका भाऊ कोण? जबाब द्या, जबाब द्या, लवकर आम्हाला जबाब द्या। आम्हाची जबाबदारी कोण घेणार? लाडक्या बहिणींची तुम्ही जबाबदारी घेतली, विधवा बहिणींची जबाबदारी कोण घेणार? 1500 रुपयामध्ये लेकरू माय 2 मुलं जगतात का? तुम्ही तरी जगता का 1500 मुले? तुम्ही तरी तुमचा आमदारकीचा किंवा मुख्यमंत्री असण्याचा निधी कमी घेतला का? जो तुम्हाला पगार मिळतो तो कमी घेतला का? मग आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव का नाही देत? आमचा शेतकरी असाच फासावर मरणार नाही, आता तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही। ट्रॅक्टर थोडं बाजूला व्हा, भाऊंचा ट्रॅक्टर येऊ दे इकडे। ट्रॅक्टर समोरचे कार्यकर्ते थोडं बाजूला व्हा, समोरच्या कार्यकर्ते बाजूला थोडं बाजूला व्हा। भाऊ आपल्या जवळ आता पोहोचत आहे, 5 मिनिटात भाऊचं आपल्याला मार्गदर्शन होणार आहे। त्याचसोबत महादेवरावजी जानकर, रविकांतजी तुपकर, अजितजी नवले साहेब यासह सर्व शेतकरी नेते इथं आलेले आहेत। आणि आता मागं सरकून रस्ता थोडं मागं सरका आणि बाकीचे लोक आता इकडे तिकडे जाऊ नका, जिथं आपापल्या जागेवर बसा, आता खाली जिथं तिथं खाली बसा, आता बसा खाली। सर्वांना विनंती आहे खाली बसा, ढकलाढकली करू नका। आदरणीय शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब, अजितजी नवले साहेब, रस्ता करा, मदत रस्ता करा। चटप साहेब या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। या शेतकऱ्याच्या लढाईला ज्या पद्धतीनं आपण बळ दिलं, आम्ही मनापासून सर्व आपले आभारी आहोत। कृपया आपल्या सर्व नेत्यांना येऊ द्यावं, कार्यकर्त्यांना विनंती आहे रस्ता करून द्या, सर्वजण मदतला रस्ता सोडा। आपल्या या आजच्या महाएल्गार सभेसाठी सन्माननीय राजूजी शेट्टी, अजितजी नवले साहेब, महादेवरावजी जानकर, माजी आमदार चट्टप साहेब, रविकांतजी तुपकर साहेब सह अनेक शेतकरी संघटनेचे नेते इथं आलेले आहेत, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। सन्माननीय आपल्या सर्वांचे हृदय बच्चू भाऊ कडू सुद्धा इथं आले आहेत। एकदा जोरदार नारा द्या, अपना भिड़ो, अपना भिड़ो, जय जवान, जय जवान, भारत माता की, भारत माता की। बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, बच्चू भाऊ तुम संघर्ष करो। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। भारत माता की, भारत माता की। अपना भिड़ो, अपना भिड़ो, कोणाला रे कोणाला, शेतकऱ्याचा वाघ आला, कोणाला रे कोणाला, शेतकऱ्याचा वाघ आला। धन्यवाद। बच्चू भाऊ सोबत आपल्या महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय शेतकरी नेते इथं उपस्थित आहे। पुनश्च सर्वांचं एकदा मनापासून सर्वांचे स्वागत करतो। सर्व शेतकरी, शेतमजूर बांधव, दिव्यांग बांधव यांना विनंती करतो की दिव्यांग बांधवांना सुविधा उपलब्ध करून द्या, लोटालाटी करू नका, त्यांना बसू द्या समोर आणि बाकीचे कार्यकर्ते दूर व्हा, मागवा बाकीचे कार्यकर्ते। भाऊ आपल्या प्रत्येकापर्यंत नंतर येणार आहे। सर्वांना विनंती आहे, कोणी गडबड करू नका, सर्व शांततेत थोडं मागं मागं व्हा, थोडं मागं मागं व्हा। मला वाटतं
दिव्यांग आहेत इकडे यायचा प्रयत्न करू नका. मीच तिकडे येतो प्लीज. मोकल साहेब आहे तिथे थांबा प्लीज, नाही तर वांदा होईल सगळं. खाली बसा, चला थोडं दूर बसा खाली प्लीज. थोडं दूर बसा, फक्त दूर बसा. मी सगळ्यांच्या भेटीला येणार आहोत. दूर बसा, दूर बसा सगळं. बसा प्लीज. आपल्याला मुक्कामी राहायचं आहे का नाही? उभं राहणार का? खाली बसा. सगळे इतक्या दुरून लोक आलेले आहे, प्रत्येक जण बसला तर त्याचा फायदा होईल का नाही? बसा खाली प्लीज. प्लीज खाली बसा, दूर बसा. थोडी मोठी उद्या गर्दी दिसू द्या. फडणवीस साहेबांना दिसू द्या किती शेतकरी आले म्हणून. आमच्या दिव्यांग किती आले म्हणून दिसू द्या. जरा बसा खाली. सगळे खाली बसले पाहिजे. सगळे खाली बसा प्लीज. हात जोडतो तुम्हाला भाऊ, हात जोडतोय. खाली बसा प्लीज. बसा भाऊ, बसा खाली. बसा भाऊ खाली. आपल्याला मुक्काम करायचा आहे, लक्षात घ्या. मुक्कामी साईडला का बरं घ्यायचं? तुम्ही कोण बोलणार साईडला घेणार आहे? हे दाखवायचं नाही. आम्ही काय जेवायला येले का? आम्ही जेवायला येले 600 किलोमीटर जेवायला येले आम्ही. सोबतच सर्व 2 मिनिट थांबा. बच्चू भाऊच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी देवाभाऊच्या डाट्यात येऊन ठेपलो आहे. आपल्याला पाहुणचार आहे. जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत सर्व जवळले देवाभाऊ कपडे करणार आहे. आणि लाडक्या बहिणीला उद्या घेऊन ये जा. त्याले 1500 रुपये प्लस साडी देणार आहे. आणि भाच्याले हाफ पॅन्ट नेसवणार आहे का काका? अरे नाव देवा आहे, फक्त देव प्रसन्न होत असते. आमचा ह्या संख्या प्रसन्नच नाही होऊन राहिला. शेतकऱ्याची कर्जमाफी 3 वेळा बोमलला का नाही? 7-12 कोरा कोरा कोरा. घंट्यानं अजूनही 7-12 कोरा केला. बच्चू भाऊनं मोजरीले आंदोलन केलं होतं. आपला सोयाबीन कापूस पेराचाच होता. तेव्हा म्हणे एक कमिटी नेमतो, तिचा अभ्यासच वाचाय अजून. हा बहीण 5300 रुपये सोयाबीनले हमी भाव आहे. हा आणि आपल्याला भेटून राहिले 3.5-4 घंटूला हलवल्यासारखं. आम्हाला आमच्या कापसाले भाव पाहिजे. आम्हाला सोयाबीनले जो भाव दिला होत द्या. मार लंबाल्या गोष्टी खापडल्या येईना. आम्ही 6000 रुपये सोयाबीनले भाव देतो. हाय का? आता देवाभाऊच्या डाट्यात तोपर्यंत राहायचं जोपर्यंत आपली कर्जमाफी होत बरोबर इलेक्शनच्या अगोदर आपलं मतदान पाडून घ्यासाठी 1 रुपयात विमा दिला. या साल्यानं दिला ना. उल्लू शिदा झाला. आणि आता घंट्या घ्या म्हणते घंट्या. आता तुम्हाला सांगून राहिलो, यायना 1 रुपयाचा पीक विमा रद्द केला. पुरानं पीक केलं तर पीक विमा काढूनही तुम्हाला नुकसान भरपाई भेटणार नाही. आणि अनेक तालुके अवकाळी पावसा म्हणजे पावसाचं नुकसान ज्यामुळे झालं त्यातले गाळून टाकले या पट्ट्यानं. आणि दिवाळी झाली, आम्ही दिवाळी काही झाली ना शेतकऱ्याची. सोयाबीन पिकलं नाही आणि त्या सोयाबीनले भाव सुद्धा नाही आहे. कापसाले भाव नाही. या मोदीनं 11%
आयात शुल्क होतं कापसावर ते शून्य केलं आणि आपल्या कापसाचे भावही पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अनेक महाराष्ट्रातले नेते इथं जमलेले आहे. जानकर साहेब आलेले आहे, तुपकर साहेब आलेले आहे, नेवले साहेब आलेले आहे, पोहरे साहेब आलेले आहे. अनेक महाराष्ट्रातले दिग्गज शेतकरी नेते आले आहे. याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि सगळ्यात मोठं लक्षात ठेवा, या देशामध्ये हे साले जातीत भांडण लावण, धर्मात भांडण लावण, पण आमचा मायबाप शेतकरी जिवंत आहे म्हणून साले तुम्ही जिवंत आहे म्हणा. म्हणून इथं हे सगळे लोक आता या शेतकऱ्याच्या हक्कासाठी जमले आहे. आणि देवा भाऊने सांगून देतो का तुम्ही 3 मामे आहे आणि 3 मामे का करायचं करा, पण आमची कर्जमाफी करा आणि आमच्या शेतकऱ्याच्या मालाले भाव भेटला पाहिजे. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहे. आणि त्याच्यावर एमपीचं सरकार सोयाबीनले भावांतर योजना लागू करू शकते. मग आमच्या महाराष्ट्राच्या सरकारनं का गो खाल्लाय का साल्यानं? म्हणून मी नारा देतो, तुम्ही माय मागा आवाज द्यायचा. जय जवान.